प्रत्येक संघ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय की शॉर्ट ओव्हरचा क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. जर क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे, फलंदाजाने या ठिकाणी एंट्री केलेली आहे आणि आता आपण पाहतोय या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. वैभव धूम स्ट्राईक वरती, नॉस्टकेनवरती दिनेश बाबर, दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. वैभव आणि वैभवच्या समोर आलाय आकाश गोगलदरे. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती, मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतोय शेवटचा गोलंदाजाने चांगलं काम केलं आणि मॅन ऑफ द मॅच ठरला. दरम्यान हा चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चाललाय 4 धाबांसाठी चौकार. दरम्यान आकाश याच्यावरती पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने प्रहार केलाय आणि या प्रहारामुळे थोडासा नक्कीच डॅमेज होईल सातिवली संघ. ऑन साइडला चांगला टायमिंग या ठिकाणी आहे का पाहणं गरजेचं आहे आणि नक्कीच टायमिंग मात्र चांगला नाहीये. वैभव या ठिकाणी झालाय बाद, झेलच्या रूपानं वैभव धूम बाद. दरम्यान आपण पाहू शकतो योगेश आलाय नव्यानं. योगेश धूम वैभव याच्या जागेवरती फलंदाजीला. योगेश हा एक तंत्रशुद्ध खेळी करणारा खेळाडू आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क तो घेत असतो. प्रत्येक चेंडूचा वापर धाव संख्येमध्ये तो कन्वर्ट करण्यासाठी नक्कीच करत असतो. जर्सी नंबर 66 योगेश धूम मैदानाच्या आतमध्ये. केतकी बॉईज खंडीपाडा संघाच्या बाजूनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आकाश. बघा ऑन साइडच्या दिशेने खेळाय चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि एका धावेनं समाधान मानलं गेलं. धावफलक पुढे सरकला गेला म्हणजे 5 या धावसंख्येवरती. एक चांगली धावसंख्या इथे होणं गरजेचं, मी म्हणेन किमान 22 ते 25 धावा या ठिकाणी येणं गरजेचं आहे. फलंदाजी करताना प्रयत्न करावा लागेल 22-25 पर्यंत जाण्याचा, कारण की बॉलिंग अटॅक जर पाहिला खंडीपाडा संघाचा तर एक जबरदस्त अटॅक आहे. बॉलिंग अटॅक ते तेवढ्या धावा डिफेंड करण्याची ताकद ठेवतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग खराब आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय 4 धावा चौकार. धीरे वाढू दे आपला प्यार, धीरे धीरे वाढू दे आपला प्यार, धीरे धीरे वाढू दे आपला प्यार. चेंडू त्या ठिकाणी पंचाने दुसरा मागवला गेलाय. दरम्यान आपण पाहतोय चेंडू थोडासा चेंज केला गेला. वरची जी लोकर आहे ती लगेच निघते. गुडशॉटचे जे बॉल आहेत सध्या गुडशॉट कंपनीचे मालक पाहत असतील तर थोडीशी क्वालिटी सुधारवा अशी विनंती असेल. दरम्यान हा चेंडू खेळला होता, शतरक्षक होता. 1 बाउन्सचा चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न डबल माइंड झाला आणि चेंडू डोक्यावरनं ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू डीजे. तर चला आम्ही आमंत्रित करतोय या ठिकाणी टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे ते म्हणजेच गावदेवी भेंडीपाडा बी आणि ईगल स्पोर्ट्स नायगाव. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी झेल टिपलाय फलंदाज बाद. धावसंख्या आहे ती म्हणजेच 13 धावा आणि फलंदाज बाद झालाय दुसरा. ए मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर मोय मोय प्यार पुरी झालाय मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर मोय मोय प्यार पुरी झालाय हे झालाय प्यार हे माझे यार वार तुम्ही दिलाव केलाय आता झालाय प्यार हे माझे यार वार तुम्ही दिलाव केलाय मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर मोय मोय प्यार पुरी झालाय मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर मोय मोय प्यार पुरी झालाय. थँक्यू डीजे. अनिकेत आलाय बॉलिंग मार्क वरती. अनिकेत महाली हा खेळाडू. अनिकेत महाली हा गोलंदाजी मार्क वरती आणि फलंदाजीला आलाय राज. म्हणजे फलंदाजी चांगली आहे मी म्हणेन. फलंदाजी नक्कीच भक्कम आहे मात्र स्थिती भक्कम बनवावी लागेल. एक षटक समाप्त झालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा म्हणजेच 13×26. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण तोंडी हिसाब केला तरी आपल्याला समजेल की 26 धावा होऊ शकतात. मागील षटकाप्रमाणे जर या षटकामध्ये सुद्धा धावा आल्या तर. आणि 26 धावा ह्या डिफेंडेबल आहेत कारण की 18 चेंडूमध्ये 27 धावा जर डिफेंड होत असतील तर 12 चेंडूमध्ये 26 धावा ह्या डिफेंड व्हायला हव्यात. या ठिकाणी चांगला गॅप मध्ये खेळलाय चेंडूला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. तिकडे शतरक्षक आहे तैनात. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत आपण पाहू शकता किती धावा मिळतील तर 3 धावा मिळाल्या. राज घाटाल पहिल्याच चेंडूवरती 3 धावा धावून काढतोय आणि आपण पाहतोय 3 धावेनं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत अनिकेत याचे आणि आपण पाहतोय की अनिकेत याच्यावरती पहिल्या चेंडूवरती 3 धावा घेऊन एक इच्छा आकांक्षा स्पष्ट झाली की आम्ही मोठ्या ओव्हरच्या बाजूने जाणार. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. या ठिकाणी फुटबॉल मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चेंडूने दिले दगा आणि बनवली जागा चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20. यशांच्या बंडा चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहू शकता निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 चेंडूचा खेळ झाला अनिकेत याचा. चांगली गोलंदाजी तो करतोय. लेफ्ट आर्मनं आता ओव्हर द विकेटनं जो मारा करत असताना परफेक्ट चेंडू यांनी हाताळला होता. मात्र मी म्हणेन इथे डॉट डिलिव्हरी ही राज याला थोडीशी प्रेशराईज करेल. धावसंख्या 20 धावा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जास्त कट केला जातोय. चेंडूला जास्तीत जास्त लांब ठेवलं जात आहे. धावसंख्येमध्ये भर पडते एक्स्ट्रा धावेनं 21 या धावसंख्येवरती. बघा आई माऊली नागले आणि मंगलमूर्ती नागले या दोन संघादरम्यान तो जो सामना होता तो कॅन्सल झालेला आहे लक्षात असू द्या. त्यामुळे आम्ही गावदेव भेंडीपाडा बी आणि ईगल स्पोर्ट्स नायगाव या संघांच्या कर्णधारांना आमंत्रित करतो टॉससाठी. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय काय घडतंय काय बिघडतंय. ते मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यानं धावफलक थोडंसं पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 23 वरती. जेव्हा 26, 25, 26च्या पुढे धावसंख्या जाईल तेव्हा थोडासा डेंजर झोन मध्ये धावसंख्या ही नेताना दिसतील खंडीपाडा संघ. आतापर्यंत 4 चेंडू टाकून दिले. 2 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. अनिकेत महाली याने या षटकामध्ये किती धावा दिल्या तर आतापर्यंत पाहिला तर 10 धावा या 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. हा चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहतोय. बॅट अँड पॅटच्या मधनं ट्रॅव्हल झाला
बाकीचं काम बजावलं चोखपणे, ते म्हणजेच परशुराम मोकाशी यांनी, जो यष्टीरक्षण करतोय. एक निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आणि आता शेवटचा बॉल. क्या बाद आहे, सुरेख गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर या ठिकाणी बघायला मिळाला आणि धावफलक थांबलं गेलं. ते म्हणजेच 23 या धावसंख्येवरती आणि 24 धावांचं लक्ष, म्हणजेच 12च्या सरासरीने धावा प्रत्येक षटकामागे बनवावे लागतील. या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी आणि ईगल स्पोर्ट्स नायगाव आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केले जात आहे टॉस बॉक्स मध्ये. साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला ना एक विरा आईला आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. चला, कर्णधार वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या नियमानुसार रविवारचा जो लॉट असतो तो आपण स्टिक सकाळी 9 वाजता सुरू करतो. 9 वाजता पहिला सामना, 9:30ला दुसरा सामना आणि 10 वाजता सेकंड राऊंडचा मॅच सुरू होत असतो पहिला रविवारी. तर या ठिकाणी तो मॅच सुरू आहे. 10:30चा जो, मला वाटते 10:30चा जो मॅच आहे, आई माऊली नागले आणि मंगलमूर्ती नागले, हा मॅच या ठिकाणी कॅन्सल आहे. तर 11 वाजताचा जो मॅच आहे, गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी आणि ईगल स्पोर्ट्स नायगाव, आपण या ठिकाणी उपस्थित दाखवायचे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि त्याच्या जोडीला आहे, तो म्हणजेच स्वप्नील, आणि बॉलिंग मार्क वरती आलाय किरण. बघा, दत्ते काका आपल्याला बघायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांसाठी चहा उपलब्ध करून दिला जातो. अश्विनी जाधव यांच्या स्मरणार्थ, जी दत्ते काकांची मुलगी होती, त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला चहा दिला जातो. दरम्यान हा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलाय. किती धावा मिळतील? तर 4 धावा, चौकार.
थँक्यू विजय, धन्यवाद. धाव संख्या पहिल्या चेंडूवरती आले चौकार. दणक्यामध्ये अकाउंट उघडलंय. मोठ्या रकमेचं अकाउंट या ठिकाणी उघडलं गेलंय. पुन्हा एकदा किरण राईट अमोर द विकेट. ऑन साईडच्या दिशेनं खाली क्षेत्र आहे नाही, तिकडे प्रोटेक्शन आहे. आज आपण जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीमध्ये आउटफील्ड पूर्णपणे भरलेली वाटते, कारण कुठलाही पॉवर प्ले नाही आहे. धावसंख्या झाली 5. पुन्हा एकदा अनाऊन्स की ती संधी सोडलेली आहे. बाकीचं काम त्या ठिकाणी लॉंगाच्या क्षेत्ररक्षकाने बजावलं गेलंय. एकनाथ टबाली त्या ठिकाणी आहेत. एकनाथ दादा आपण जर बघितलं कर्णधार या संघाचे, क्या बात आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, किरण बीट झालाय. आकाशाला बाद करण्यामध्ये नाकाम ठरलाय. तिन्ही स्टंप समोर दिसत होते. आता डिरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न जो होता नक्कीच फसला गेलाय. किरण कधी मला वाटतं जास्त चुकत नसतो असे फटके, हा असा नेम धरणं. मात्र आज सुद्धा तो घाईमध्ये नक्कीच त्याचं कामगिरी विसरलाय. धाव संख्या 6. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मयूर याचं स्टाकेटवरती थ्रो केलाय, मात्र थोडासा उशिराने गेला थ्रो, कारण दरम्यान धाव संख्या 8 धावा. तर 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू 16 धावा अजून सुद्धा हव्यात जिंकण्यासाठी. जर राखायचे असतील तर किरण याला चांगली गोलंदाजी ही या चेंडूवरती करावी लागेल. या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय. पंचांनी सांगितले की षटक समाप्त झालाय. थोडासा प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला होता पंचांना, मात्र पंचांच्या नक्कीच हावभावानं पूर्णपणे माहोल जो होता तो पुन्हा एकदा थंडावला गेला आणि खंडेपाडा संघ या ठिकाणी नक्कीच एक डॉट चेंडू मात्र घेऊन जातोय. 6 चेंडू 17 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. माफ करा, 16 धावांची गरज असेल. इथे पुन्हा एकदा आपण थोडीस सूचना पोहोचवतोय. आजचा दिवस जो आहे, पहिला सामना 9 वाजता, पहिल्या फेरीतील पहिला सामना 9 वाजता, पहिल्या फेरीतील दुसरा सामना 9:30 वाजता आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना हा 10:30 वाजताचा वेळ आपल्याला दिला जातो. मात्र जर आपल्याकडे जो आजचा फॉर्मॅट तुम्हाला जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा संघाचा लॉट दिसत असेल, त्याच्यावरती रविवारचा टायमिंग नाहीये, तो शेवटच्या दिवसाचा टायमिंग नाहीये, लक्षात असू द्या. फायनलच्या दिवसाचा, तो अगोदरच्या दिवसाचा टायमिंग आहे. त्यामुळं टायमिंग तुम्ही नक्कीच अर्ध्या तासानं प्रत्येक सामन्याला देऊ शकता. वैभव आलाय. वैभव धूम अनुभवी गोलंदाज आहे. हवेमध्ये चेंडूला स्विंग देणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. अजून सुद्धा सरकार ट्रॉफी मला आठवते, नागोमा मैदान मालजीपाड्याच्या ग्राउंडवरती जबरदस्त हवेतून स्विंग देण्याचं काम या गोलंदाजाने केलं होतं टीम 94 संघाच्या माध्यमातून. आता मात्र ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा पूर्ण होते, एका धावती समाधान मानेल, कारण त्याला माहिती आहे की इथे स्वप्नील याला माहिती आहे की आकाश गोगलदरे मैदानामध्ये आहे आणि आकाशाला स्ट्राईकवरती ठेवणं गरजेचं आहे. मुख्य फलंदाज आहे केबीएम स्पोर्ट्स या संघाचा आणि त्याला स्ट्राईकवरती ठेवणं गरजेचं आहे. अजून सुद्धा धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीच चूक केलेली नाहीये. आकाश गोगलदरे याला बाद केलं गेलंय. बॉल वैभव, कॉट विकास, फलंदाज बाद आकाश गोगलदरे. हिरव्या सारी
थँक्यू. तर आपण पाहू शकता मॅच मध्ये रंगत वाढली आहे. चेंडू शिल्लक असतील 4 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल. परशुराम मोकाशी आलाय नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 15 धावांची गरज आहे. अगोदर एक चांगला सामना काबीज केला होता केबीएम स्पोर्ट्स या संघाने. मात्र वैभव धूम याच्या या गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीनं हा मॅच पुढे जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं. सातेवली संघाला 15 धावांची गरज. ऑन साईडच्या दिशेनं हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय दिनेश आहे आणि दिनेश याने अजून एक चांगला झेल टिपला गेलाय खंडीपाडा संघाच्या माध्यमातून. फलंदाज बाद. ए आई तुला मुंबई शहाणू का सारी ग आई तुला मुंबई शहाणू का सारी आई तुला मुंबई शहाणू का सारी ग आई तुला मुंबई शहाणू का सारी गोल हनू का काटपदरी ग गोल हनू का काटपदरी. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 3 चेंडू 15 धावा आणि ऑन हॅट्रिक गोलंदाज वैभव धूम. ऑन साइडला चेंडू हवेत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आणि या ठिकाणी हॅट्रिक साधली जाते. आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक साधतोय वैभव धूम नावाचा हा खेळाडू. काय जबरदस्त कामगिरी. फलंदाज बाद झालाय उमेश महाली. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने शेवटचा चेंडू खेळला होता. हॅट्रिक बॉल होता आणि या हॅट्रिक बॉलला सुद्धा ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षकाला त्याने टेपलेला हात. दुसरा झेल आणि वैभव याने घेतलेला लगातार 3रा विकेट. काय जबरदस्त मॅच. इथे मात्र एका बाजूनं पारड जड करत असताना खंडीपाडा संघ 2 चेंडू शिल्लक असतील. आदरणीय सन्मान्य नरेश टोकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा मानकरी ठरलाय वैभव धूम हा खेळाडू. नरेश टोकरे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. सध्या मला वाटतं 40+ टुर्नामेंट मध्ये टायगर संघाचे ते भरोशाचे गोलंदाज आहेत. वैभव चांगला फटका खेळलाय. अमित त्या ठिकाणी होता आणि अमित याचा मला वाटते काल बर्थडे सुद्धा होता. बिलेटेड हॅपी बर्थडे. मात्र त्याच्या संघासाठी सध्या तरी थोडीशी कंडिशन खराब आहे. 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. ऑन साइडला स्वप्नीलाने खेळलाय फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे एकनाथ आणि एकनाथ च्या मागे अजून एक खेळाडू होता. पुन्हा एकदा फेम मध्ये आहे तो म्हणजे दिनेश. तर संघ जिंकलाय केतकी बॉयज खंडीपाडा संघ. खूप खूप अभिनंदन.